सो हाय एव्हरीवन, मानसी टॅलेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी स्पेशली मीशो हॉल, जो की ड्रेस मटेरियलचा होणार आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला 3 ते 4 ड्रेस मटेरियल दाखवणार आहे, ते पण मी स्टिच केल्यानंतर कशा पद्धतीने ते स्टिच केलेत हेही तुमच्या लक्षात येईल, आणि ते कशा पद्धतीने मला रिसीव्ह झाले होते हेही तुमच्या लक्षात येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि watch this video till the end. If you like this video then comment to me. ब्लू कलरमध्ये आहे, ब्लॅक कलर, रेड कलर, असे खूप सारे ऑप्शन तुम्हाला आहेत. याचं प्राईस मी स्क्रीनवर मेन्शन करेल, किंवा याचे सर्वांचे कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकल. आता याचं आपण बघूया मी कशा पद्धतीने स्टिच केला आहे तेही तुम्हाला दाखवते. हे बघा, ही जी लेस आहे ती आली होती ड्रेस मटेरियलला, आणि इथे पण असे छोटे छोटे टिकली वर्कमध्ये पूर्ण साईडने विणलेलं आहे ब्लॅक कलरच्या क्लॉथने. हे बघा, अशा पद्धतीने मी 3/4 स्लीव्ज याच्या हे केलेल्या आहेत, स्टिच केलेल्या आहेत. आणि इथे फ्रिल टाकलेली आहे. पॅन्टचं कापड अशा पद्धतीचे आहे, त्याच्या फ्रिल्स केलेल्या आहे. तुम्ही असं शिवू शकता, कारण की तुम्हाला असं स्टिचिंगच्या आयडिया पण येऊन जातील. मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं. आणि राऊंड नेकमध्ये हा कुर्ती सेट मी कुर्ती स्टिच केलेली आहे. 3/4 स्लीव्ज आहेत. लायनिंग मी स्लीव्जला पण लावलेल्या आहेत, मला आवडतात म्हणून स्लीव्जला लायनिंग लावलेलं आहे. लायनिंग या कुर्तीसोबत ड्रेस मटेरियलसोबत प्रोव्हाइड होत नाही, आपल्याला विकत घेऊन लावावे लागते. तर यामध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियलमध्ये कुर्तीचं कापड, पॅन्टचं कापड आणि ओढणी हे 3च गोष्टी रिसीव्ह होत आहेत. ओके, तर हा क्वालिटी खूप सुंदर आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हे बघा, अशा पद्धतीचं शिवलेलं आहे मी. आणि खालच्या साईडला हे अशा पद्धतीने लेस आलेली होती, तर त्या अशा पद्धतीने मी इथे ही लावलेली आहे. खूप सुंदर दिसत आहे घातल्यानंतर. आणि याचा कलर वगैरे वॉश केल्यानंतर काहीही निघून गेलेलं नाही, जशाच्या तसा आहे. मी 2-3 वेळेस यूज केलेला आहे. सो ट्रस्टेड आहे खूप हा, तुम्ही घेऊ शकता याला. आणि जे कोणते प्रोडक्ट तुम्ही मिशोवरून मागवाल त्याचे रिव्ह्यू टाकलेले असले तरच तो प्रोडक्ट घ्या, कारण रिटर्न करण्याचे चान्सेस खूप कमी पडतात, कारण क्वालिटी खूप चांगली येते. रिव्ह्यू चांगले असले की क्वालिटी ही खूप चांगलीच येते. हे बघा, अशा पद्धतीचं हे कुर्तीचं कापड मी शिवलेलं आहे. सो नेक्स्ट याची ओढणी, दुपट्टा जो बघायचा, दुपट्टा खूप सुंदर आला आहे. कॉटनमध्येच आहे. तर हे कुर्ती ही कॉटनमध्ये रिसीव्ह झालेली आहे. हा बघा दुपट्टा आहे, जे फॅब्रिक क्वालिटी खूपच सुंदर आलेली आहे. अशा पद्धतीचा दुपट्टा आहे. याची जी डिझाईन आहे ती कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाही आहे, परंतु ही रिअलमध्ये खूप सुंदर डिझाईन आहे. अशा पद्धतीची डिम डिझाईन आलेली आहे, डिम कलरमध्ये, त्यामुळे इथं व्यवस्थित ती काय व्हायली दिसून पडत नाही आहे. अशा पद्धतीची डिझाईन आहे. आणि फुल लेंथ दुपट्टा आहे. मी जे पण कुर्ती सेट तुमच्यासोबत शेअर करत आहे, किंवा जे ड्रेस मटेरियल शेअर करत आहे, त्याची ज्या ओढण्या आहेत, की दुपट्टा आहे, तो खूप फुल लेंथ आहे. अशा पद्धतीने लास्टला इथे एक बॉर्डर आलेली आहे, जे की आपल्या ड्रेस मटेरियलच्या टॉपची कट करून इथे लावलेली आहे. खूप सुंदर असा दुपट्टा रिसीव्ह झालेला आहे. हा कॉटनमध्ये आहे. रेग्युलर यूजसाठी हा खूप सुंदर ड्रेस आहे. मी खूप वेळेस यूज केला आहे आणि त्यानंतर तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करत आहे. तर पॅन्ट बघूया. पॅन्ट ही अशा पद्धतीची आलेली आहे. पॅन्टची डिझाईन खूप सुंदर आहे. अशा डॉट्स दिलेत, आणि हे ट्रायंगल काय म्हणता येईल, चौकोनमध्ये अशा पद्धतीचे आहेत. हे एक सिक्वेन्स पॅटर्न त्यांनी क्रिएट केलेला आहे यावरती. आणि मी प्लाझो शिवलेला आहे. हे बघा, प्लाझो कुर्तीमध्ये हा पूर्ण रिसीव्ह झालेला आहे, मी शिवलेला आहे. अशा पद्धतीने त्याचे पॅन्टचं कापड आहे, हे पण कॉटनमध्येच आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ड्रेस मटेरियल खूपच सुंदर आहे, तुम्ही मागवू शकता. याचा कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, आणि प्राईस जे आहे ते इथं स्क्रीनशॉट लावेल याचा. नंतर आहे नेक्स्ट वन, दिस इज सो ब्युटिफुल कलर, डिम ऑरेंज, एकदम डिम शेडमधला ऑरेंज आहे हा. हे बघा, मी पूर्ण ओपन करून दाखवते तुम्हाला. हे अशा पद्धतीने रिसीव्ह झालं आहे. इतकं सुंदर आहे, खूपच छान आहे. रेयॉन फॅब्रिकमध्ये हा आलेला आहे ड्रेस पूर्ण. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, खालच्या साईडने अशा पद्धतीची एक बॉर्डर आलेली आहे. आणि इथे काय केलेलं आहे की हे अशी गोटापट्टीचं वर्क, लेस लावलेली आहे.
नंतर मग हे अशा पद्धतीचे फ्लावर्स आहेत. हे राऊंड फ्लावर अशा आहे आणि याच्या फ्लावरच्या याच्यावर अशा पद्धतीचे रिअल मिरर वर्क केलेला आहे. अशा पद्धतीने रिसीव झालेला आहे हा. याची लेंथ पण खूप छान आहे. 2.5 चं कापड आम्हाला हे रिसीव झालेलं आहे मीटर आणि अशा पद्धतीने आहे. बॅक आणि फ्रंटला सेम आहे. बॅक साईडला पण डिझाईन आहे अशी सेम. हे बघा, हे बॅक साईड आहे. बॅक साईडलाही असे फ्लावर्स आणि असे राऊंड डिझाईन आलेली आहे. यामध्ये चांगल्या पद्धतीचं 3/4 स्लीवचं कापड आलेलं आहे. म्हणजे आपण 3/4 स्लीव्सपर्यंत हा ड्रेस शिवू शकतो, स्टिच करू शकता तुम्ही. आणि हा सध्या मी स्टिच केला नाही कारण हा आत्ताच रिसीव झाला आहे मला, त्यामुळे स्टिच केल्यानंतर याचा रिव्ह्यू मी तुम्हाला शेअर करेन. नेक्स्ट आहे याचा दुपट्टा. क्यूट खूपच सुंदर आहे आणि सिफॉन फॅब्रिकमध्ये हा दुपट्टा रिसीव झाला आहे. इझिली कॅरी करू शकतो आपण हा. हे बघा किती छोटासा, एकदम छोटीशी गडी वाहिली याची. हे अशा पद्धतीचा जरी घेतला तर खूप छोटा खूपच छान क्वालिटी आहे क्लॉथची. हे बघा अशा पद्धतीची नाजूक अशी लेस दिलेली आहे, जे की कुर्ती बनवायच्या कापडापासूनच तयार केलेली आहे. आणि याला टेसल्स दिलेले आहेत, हे असे लटकन दिलेले आहेत. सॉरी, टेसल्स नाही आहेत. हे असे लटकन्स दिलेले आहेत. 4 लटकन आलेले आहेत कॉर्नरला, 4 कॉर्नरला. आणि प्लेन दुपट्टा तुम्हाला रिसीव होणार. अशा पद्धतीचा दुपट्टा आहे. हा 2 मीटरचा आहे. पण खूप सुंदर आहे. स्मूथ कापड आहे. छोटीशी घडी होते याच्या. खूपच छान क्वालिटीचं कापड रिसीव झालेलं आहे. नेक्स्ट वर द पॅन्ट. if we are looking toward the pant, then the quality of the pant is so awesome and the cloth is cotton. हे बघा तुम्ही बघू शकता इथे प्रिंटेड पॅन्टचं कापड रिसीव झालेलं आहे. अशी प्रिंट आहे जी की निघून जाणारी नाही, फॉईल प्रिंट नाही आहे, तर खूप चांगल्या क्वालिटीची प्रिंट इथे रिसीव झालेली आहे. आणि याचं कापड आहे 2.5 मीटर पूर्ण कापड दिलेलं आहे. यासोबत एक आहे की लाइनिंग प्रोव्हाइड केलेलं नाही आहेत त्यांनी. हाही खूप सुंदर असं कापड रिसीव झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हा सेकंड होता. थर्ड वन दिस वन. हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे आणि हे पण आत्ताच रिसीव झालेलं आहे. प्रत्येकाचे लिंक किंवा मग कोड दोन्हीपैकी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हे असं दिसत आहे बघा. आणि खालच्या साईडला हे अशी बॉर्डर आलेली आहे. खूप छान असलं वालं हे म्हणजे कापड आलेलं आहे. आणि डिझाईनही खूप डिसेंट आहे. कलरही खूप ब्राईट सुंदर आहे. प्रत्येक स्किन टोनला जाण्यासारखा हा कलर आहे. हे असे 4 बटन्स आलेले आहेत इथे. आणि ह्या वर्कमध्ये छोटीशी असं सिमर टिकलीमध्ये विवन केलेलं आहे. राऊंड नेक आहे आणि याच्यासोबतही लाइनिंग प्रोव्हाइड झालेलं नाही. तुम्हाला लाइनिंग घ्यावी लागेल आणि लावावं लागेल. अस्तर घेऊन लावू शकता किंवा थिक कापड आहे. कापड कॉटनमध्ये आहे. कॉटन आणि रेयॉन मिक्स कापड आहे. त्याला लाइनिंग नाही लावला तरीही चालेल. खूप चांगल्या क्वालिटीचं कापड रिसीव झालेलं आहे. हे झालं टॉपचं क्लॉथ. ओढणी ही अशा पद्धतीची आलेली आहे. चेक्सची ओढणी आलेली आहे आणि त्याला गोटापट्टी लेस आली. गोटापट्टी लेस खूपच जास्त आवडते म्हणून प्रत्येकाला जवळपास गोटापट्टी लेस तुम्हाला दिसत आहे हॉलमध्ये. हे बघा, ह्या अशा पद्धतीची ओढणी आलेली आहे. दुपट्टा खूपच सुंदर असा आलेला आहे. हे असलं सुंदर अशी छान वाटते. क्यूट अशी ओढणी रिसीव झालेली आहे. 2.5 मीटर लेंथ आहे याची. हे बघा, गोटापट्टीची क्वालिटी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे यामध्ये. आणि अशा पद्धतीचे चमकी दोऱ्याने असे चेक्स बनवलेले आहेत यावरती. याचं कापड जे आहे ते चंदेरी रेयॉन फॅब्रिक मिक्स असं वाटते मला. हे खूप चांगली क्वालिटीचं हे रिसीव झालेले. हे पण जे कोणतेही प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते खूपच चांगले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जेन्युइन प्रोडक्ट आहेत, जे की मी काही तर असे स्टिच केलेले आहेत आणि काही स्टिच करायचे राहिले. तर पण जे क्वालिटी मागवलेले आहेत ते रिव्ह्यू बघून मागवलेले असल्यामुळे मोस्ट ऑफ द प्रोडक्ट्स जे आहेत ते मला चांगल्या क्वालिटीचे रिसीव झालेले आहे. सो तुम्हीही जर आवडला असेल तर मागवू शकता मीशोवरून. आणि जर यामध्ये तुम्हाला कोणता आवडला आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी हा मिशो हॉल घेऊन आले आहे. असे नेक्स्ट मिशो हॉल लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत बाय.